गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम गुरुदेव सेवा आश्रम या ठिकाणी आहे। श्री संत गाडगेबाबा यांची 149वी जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी होत आहे। आपण बघू शकता की हे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि गांधीसागर श्री गणेश मंदिर परिसरातून या रॅलीला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर श्री संत गाडगेबाबा यांची पालखी काढण्यात आली। लोक सकाळपासूनच या कार्यक्रमासाठी मोठ्या हर्षोल्लासामध्ये या ठिकाणी आलेली आहेत। संत गाडगे बाबा बहुउद्देशीय सेवा संस्था द्वारा हर प्रतिवर्ष हम लोग गाडगे बाबा जयंती का उत्सव मनाते हैं। उस उत्सव में हर साल रैली निकलती है जिसमें हम लोग गाडगे बाबा के दिए हुए संदेश 10 सूत्र जो संदेश है उनको प्रदर्शित करके और उन्हीं के विचारों को आगे बढ़ाने के लिए ये रैली होती है। उसके बाद हम लोग हर साल सभी समाज के सभी बंधुगण मिलकर यहाँ पर उसको सेलिब्रेट करते हैं, जिसमें चित्रकला स्पर्धा है, मेडिकल कैंप, ये सारी चीज़ें होती है, वृक्षारोपण की सारी चीज़ें होती है। यही हमारा इस आयोजन का उद्देश्य यही है कि गाडगे बाबा ने जो समाज मानवाधिकार और शिक्षा और स्वच्छता के लिए जो अभियान चलाए थे उनको कंटिन्यू करना, यही हमारा उद्देश्य है। श्री संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक समाज सुधारक, कीर्तनकार आणि संत होते। त्यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता, सुधारणा या विषयांसाठी काम केलेले आहे। त्यांचे पूर्ण नाव देवूजी झिंगराजी जानोरकर होते। श्री संत गाडगेबाबा यांच्याबद्दलची माहिती द्यायची म्हटल्यास असं म्हणू शकतो की त्यांचा जो जन्म आहे हा विदर्भातील शेनगाव या गावी 23 फेब्रुवारी 1876ला झालेला आहे आणि ते सामान्य कुळात जन्मलेले होते। त्यांनी लोकांना स्वच्छता शिकवली आणि अंधश्रद्धा दूर केली। त्यांनी लोकांना धार्मिक विधीचा भाग म्हणून प्राण्यांचे बलिदान थांबवण्याचे आवाहन केले। त्यांनी दारूच्या व्यसनासारख्या वाईट सवयींविरुद्ध मोहीम राबविली। त्यांनी कठोर परिश्रम, साधे राहणीमान आणि गरिबांची निस्वार्थ सेवा करण्याचे शिकविले। त्यांनी कीर्तनातून लोकांना स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व सांगितले। तर अशा या महान योगी श्री संत गाडगे बाबाजी आज यांची 150वी जयंती आहे। या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये सर्व लोक या ठिकाणी आलेत। आपण काही मान्यवरांकडे जाऊया आणि त्यांच्याशी आपण बातचीत पण करूया। दादा, मला हे सांगा की आज श्री संत गाडगेबाबा यांची जी जयंती आहे ही कशा पद्धतीची साजरी करतात आपण? श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था याचं 2000 पासून समाजाचा कार्यक्रम सुरू आहे, जयंती सुरू आहे आणि गाडगेबाबांनी जे 11 सूत्री कलम सांगितलेले आहे त्यानुसार आम्ही समाजाचे आणि पूर्ण भारतामध्ये त्याचे पालन होत आहे आणि याच्या संदर्भातच पाहून भारत सरकारने स्वच्छता अभियान हे प्रक्रिया सुरू केलेली आहे श्री संत गाडगेबाबाच्या नावाने आणि ती आजपर्यंत राबवण्यात येत आहे। बिलकुल राबवण्यात येत आहे। आणि सर, काय सांगाल, आज गाडगेबाबा यांची 150वी जयंती आहे, किती महान कार्य होते आणि समाजाला किती गरज आहे त्यांच्या त्या कार्याची? आम्ही दरवर्षी श्री गाडगेबाबा संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करतो आहोत। यावर्षीसुद्धा बहुसंख्येने आम्ही ती रॅली काढलेली आहे आणि आता इथे महाप्रसाद वगैरेचा कार्यक्रम आहे, गोपाळकाळा वगैरे होईल आणि सगळे समाजाचे बंधू इथे जमलेले आहे आणि दरवर्षी याप्रमाणे त्यांनी जे स्लोगन दिलेले होते त्याचा आम्ही समाजात आणि इतर ठिकाणी त्याचा सगळ्यांना प्रसार करतो आणि त्यानिमित्ताने हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बिलकुल। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण बघितलेलं आहे की मग ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल आणि तिकडे काही चेकिंग हेल्थ क्लब शिबिरं पण लागलेले आहेत। काय माहिती द्याल? आणि आज हे जे संपूर्ण लोक आलेत हे कोणकोणत्या परिसरातून आलेले आहेत? निश्चितपणे गाडगेबाबाची 149वी जयंतीनिमित्त आम्ही आज विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्या संदर्भात पहिला आमचा कार्यक्रम चित्रकला स्पर्धा आहेत, वृक्ष वाटप आहे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने स्वास्थ्य चेकअप आहेत। स्वास्थ्यमध्ये आम्ही नेत्ररोग,
कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी आम्ही स्पेशली ते एक चेकअप आम्ही ठेवलेलं आहे इकडे आणि विविध कार्यक्रम त्या संदर्भात आयोजित करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारचे उपक्रम राबवले. काही महिला सुद्धा या ठिकाणी सकाळपासूनच तयारी करून आलेल्या आहेत, त्यांना पण आपण विचारूया. मॅडम, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमासंदर्भात? आज आप सभी जानते हैं कि गाडगे बाबा की 149वीं जयंती मनाई जा रही है और बहुत ही हमारे समाज के जो सभी लोग यहाँ पर उपस्थित हैं. यहाँ पे गाडगे बाबा के 9 सूत्रों का पालन किया जाता है इस जयंती के माध्यम से. आपने देखा चित्रकला स्पर्धा, बच्चों में कला का विकास होना चाहिए, इसके लिए चित्रकला स्पर्धा का भी आयोजन किया गया है. इतना ही नहीं, गाडगे बाबा ने शिक्षा को सबसे ज़्यादा महत्व दिया, तो उनके 9 सूत्रों को यहाँ पर महत्व में लाया गया है. जो शिक्षा क्षेत्र में अव्वल है, जो हमारे समाज का नाम करे, उनके लिए भी आज गौरव सम्मान, रजक समाज गौरव सम्मान पुरस्कार का आयोजन किया गया है. आगे मैं बिल्कुल बिल्कुल, तो इस प्रकार का आयोजन किया गया है. ताई, क्या करना चाहोगी? हमारे समाज के प्रोग्राम अच्छे होते हैं और गाडगे बाबा की जयंती हर साल अच्छी होती है और ऐसे हम चाहते कि हर साल हमारे गाडगे बाबा जयंती ऐसी हर साल अच्छी होना चाहिए. नमस्कार. रजक समाजाचा आजचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही मागच्या 2000 वर्षापासून आम्ही साजरा करत आहे. त्यामध्ये आपल्या गाडगे बाबांनी दिलेले जे 10 सूत्र आहेत त्याचे नियम आणि आमचा समाज कुठेतरी मागे पडलेला आहे, त्यासाठी एकत्र होऊन आम्ही काहीतरी समाजासाठी काहीतरी वेगळं करू शकू आणि समाजाला एकत्र आणू शकू, हे या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. धन्यवाद. संत गाडगे बाबा की जय. ये जो जयकारा है ये सुनाई दे रहा है गुरुदेव सेवा आश्रम में से. मी आपल्याला सांगू इच्छितो की श्री संत गाडगे बाबाजी आज यांची 49वी जयंती आहे. त्यांनी या देशाला एक मूलमंत्र दिलेला आहे. सर्वात मोठा जो मूलमंत्र आहे हा स्वच्छतेचा आहे, ज्याचं पालन आज शहरात 50% होते आहे, मात्र 50% अद्यापही उर्वरित आहे. त्यामुळे स्वच्छता होणं ही फार गरजेची आहे. मग ती भ्रष्टाचाराची का स्वच्छता असे ना किंवा बाकीच्या ज्या गोष्टीची आहे ती सुद्धा स्वच्छता करणं तेवढंच गरजेचं आहे. हा मूलमंत्र देणारे श्री संत गाडगे बाबा यांनी त्या काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी या समाजाच्या संवर्धनासाठी म्हणून केलेलं आहे आणि त्यांचं नीट पालन व्हावं, त्यांची आठवण राहावी, त्यांच्या प्रत्येक केलेल्या त्या कार्याचा अमूल्य ठेवा हे जोपासण्याचं काम आज शहरातील नागरिक करतात आहे. आणि ज्या पद्धतीने एका महिलेशी जेव्हा आम्ही बातचीत केली त्यांनी सांगितलं की आमचा समाज उपेक्षित आहे, याकडे सरकारने लक्ष द्यावं, उपेक्षितांना वर आणावं. ज्या दिवशी उपेक्षित हे शिक्षित होतील, एका चांगल्या प्रवाहात येतील आहे, त्यांचं जीवनमान जेव्हा सुधरेलं आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं श्री संत गाडगे बाबा यांचे विचार प्रशासनाला, सरकारला आणि नागरिकांना रुचलेले आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. श्री संत गाडगे बाबाजी आज यांच्या 49व्या जयंतीनिमित्त AHN न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. श्री गुरुदेव सेवा आश्रम मंडळाच्या या सभागृहातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज, नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.